नामदार छगन भुजबळ यांनी नेहमीच जातीपातीचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेतली आहे। मुंबईत 23 नोव्हेंबर 1987 रोजी मोठ्या प्रमाणात समस्त बहुजन समाज हुतात्मा स्मारकावर जमला होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 24 नोव्हेंबर 1987 रोजी तो संपूर्ण परिसर गोमूत्राने स्वच्छ करणारा नामदार भुजबळ यांचे बहुजनांबद्दल काय मत आहे हे स्पष्ट होतं। त्यामुळे बौद्ध स्मारकावर बोधिवृक्ष फांदी लावण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा त्यांना काही अधिकार नाही। त्यांनी आधी बहुजन समाजाची माफी मागावी आणि नंतरच त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजक पद भूषवावे अशी बहुजन वंचित आघाडीची मागणी आहे। तसे न झाल्यास भुजबळ साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवू देणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष आहे। अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे भव्य असं आंदोलन छेडून बहुजन समाजाच्या जीवावर लुटलेली संपत्ती आणि मान सन्मान उघड्यावर पाडल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही। मराठा समाजात आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून ठिकठिकाणी बैठका घेऊन ते मराठा समाजाच्या लोकांमध्ये जागृती निर्माण करतात। त्यांनी सरकारला 24 ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिलाय। त्यानंतर एक सेकंदही थांबणार नाही असं त्यांनी जाहीर केलंय। जातीपातीचे राजकारण करतात म्हणून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना मोठ्या प्रमाणात लक्ष केलं असून त्यांच्यावर ते प्रत्येक ठिकाणी अक्षरशः तुटून पडत आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे। मराठा समाजाविरुद्ध भुजबळ असा सामना सातत्याने रंगतोय। जरांगे पाटील यांच्याशी पंगा घेणं भुजबळ यांना महाग पडत असून त्यांचे कट्टर समर्थक जयदत्त क्षीरसागर यांनी भुजबळ यांची साथ सोडली असून अनेक मराठा समर्थकही होळकर यांचे रिगोडतील असं सांगितलं जात आहे। जरांगे पाटील यांनी 24 ऑक्टोबरला दिलेला अल्टिमेटम आणि त्याच दिवशी नामदार भुजबळ यांच्या नियोजनाखाली नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधिवृक्षाच्या फांदीचे केले जाणारे रोपण याला विशेष महत्त्व आहे। बोधिवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून येणारे मान्यवर आणि उपासक बघता ही मराठा समाज विरुद्ध बहुजन अशी तेढ निर्माण करण्याचे आणि मराठा विरुद्ध बहुजन दंगल घडवण्याचे हे षडयंत्र केले जात आहे। तरी बहुजन समाजाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे की या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये। मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे ही आमची रास्त भूमिका असून नामदार भुजबळ यांना कुठलाही सपोर्ट किंवा पाठिंबा नाही। खरं तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आहेत, त्यांच्याकडे बोधिवृक्षाच्या फांदी रोपण सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी सोपवणं गरजेचं असताना जातीयवादी नामदार छगन भुजबळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यामागचे नेमके कारण काय याचा उलगडा होत नाही। विजयादशमीला त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे। या महोत्सवात श्रीलंका, थायलंड, कोरिया, ब्रह्मदेश, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम आणि कंबोडिया या देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि भंते आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि त्याच दिवशी जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेटमची तारीख संपत आहे। त्यामुळेच त्या दिवशी मराठा समाजाने भुजबळांविरुद्ध रान उठवल्यास बोधिवृक्ष फांदी रोपण महोत्सव कार्यक्रमावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही ना, अशी शंका उपस्थित होते। या सोहळ्याची भुजबळांकडे सोपवलेली जबाबदारी आणि त्याच दिवशी जरांगे पाटलांचा अल्टिमेटम बघता मराठा विरुद्ध दलित समाज यांच्यात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा काही विघातक शक्तींचा हा डाव तर नाही ना, असा संशय घेण्यास निश्चित वाव आहे। संबंधित यंत्रणांनी असे काही होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेऊन त्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत। भुजबळ यांनी दलित समाजाची माफी मागितल्याशिवाय त्यांना बोधिवृक्ष फांदी रोपण आम्ही करू देणार नाही, संबंधित यंत्रणांनी लक्षात घ्यावं। तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्या बौद्ध उपासक आणि दलित बांधवांना कोणतीही बाधा पोहोचू नये यासाठी कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। यावेळी अविनाश शिंदे, पवन पवार, वामनदादा गायकवाड, उर्मिला गायकवाड, संजय साबळे, जितेश शार्दूल, संदीप काकळीज, रवीजी पगारे, बाळासाहेब शिंदे, बजरंग शिंदे, विश्वनाथ भालेराव, सुनील साळवे आदी उपस्थित होते। नोव्हेंबर 1987 ला ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात बहुजन समाज हुतात्मा स्मारकाला जमला होता, तो जमला असताना तिथं हुतात्मा स्मारकाला बहुजन समाज जमला, जर ते गोमूत्राने शिंपडून त्याचं शुद्धीकरण करत असतील तर तुम्हाला बोधिवृक्ष लावण्याचा अधिकार नाही, अशी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीतर्फे नमूद करतो। आणि जर या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरलेला आहे, आपण सर्वजण बघत आहात की मनोज जांगरे आहे, मराठा समाज आक्रमक झालेला असताना कालच आपण सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीताई पवार यांच्या कार्यक्रमामध्ये काही लोकांना घेण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुजन समाज हा बौद्ध वृक्षाच्या किंवा गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी हा शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी व या ठिकाणी असणारे पालकमंत्री, कारण काय 24 ऑक्टोबर रोजी त्रिरश्मी बौद्ध लेणी येथे बोधिवृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे, त्याच दिवशी मनोज जांगरे पाटलांनी सरकारला अल्टिमेट दिलेला आहे की त्यानंतर आम्ही एकही मिनिट थांबणार नाही। नामदार छगनराव भुजबळ साहेब यांनी जांगरे पाटलांना अंगावर घेऊन एक प्रकारे मराठा समाजाला विरोध दर्शवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद
स्वागताध्यक्षपद हे छगनराव भुजबळ साहेब निभवत आहे. त्यामुळे हा सरकारचा दलित मराठा वाद घडवण्याचं एक मोठं षडयंत्र या ठिकाणी आहे. त्यामुळे हे दलित मराठा वाद घडू नये. त्यामुळे आम्ही समाजाला या ठिकाणी आव्हान करतो की या ठिकाणी जर काही मराठा समाज समोर आला तर आपण त्या ठिकाणी संयमाची भूमिका घ्यावी. या ठिकाणी आम्ही भुजबळ साहेबांना अशी विनंती करतो की सदर फांदीला हात लावण्याच्या आधी आपण दलित समाजाची बहुजन समाजाची माफी मागावी. कारण की हुतात्मा स्मारक जेव्हा तुम्ही दलित समाज त्या ठिकाणी गेला म्हणून तुम्ही हुतात्मा स्मारक स्थापन केलं होतं आणि आज त्या दलित समाजाचं सर्वस्व श्रद्धास्थान असणारी जी फांदी आहे ती फांदीचं वृक्षारोपण तुमच्या हाताने होत आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही दलित समाजाची माफी मागावी. आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो माफी जर नाही मागितली त्यांना त्या फांदीला हात लावून देणार नाही. संपूर्ण वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी जाऊन त्यांना विरोध करेल. द हिंद न्यूज साठी सतीश रुपवते, नाशिक.